आज आपण ज्या शाळेनं केज तालुक्यामध्ये एक वेगळं आपलं गतवैभव निर्माण केलं होतं त्या शाळेच्या या प्रांगणामध्ये आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा गतवैभव आपण मागं बघताय सगळे विद्यार्थी आहेत. खरं तर ही शाळा पुन्हा एकदा नव्यानं उभा राहते आणि तिला गुणवत्तेबरोबरच आधारसुद्धा मिळतो आहे. आणि आज शाळेला खास देणगी देण्यासाठी बाळासाहेब अश्रुबा वळसे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्याने की शाळेला या ठिकाणी देणगी देत आहेत. आपण बघू शकतो त्यांचा परिवार आणि विशेष म्हणजे ज्यांच्या स्मरणार्थ हे देत आहेत असे सर्वांचे एक आध्यात्मिक गुरु मी म्हणेन खंदारे गुरुजी, वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या स्मरणार्थ आपल्याला माहिती त्यांनी एक मोठा वर्ग परिवार केजमध्ये एक चांगल्या विचारानं तयार केलेला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ ही देणगी ते आज या ठिकाणी शाळेला देण्यासाठी इथं आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या सुमनताई खंदारे याही या ठिकाणी आहेत, गुरुजींच्या सुविद्य पत्नी आहेत आणि बाकी सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण बघू शकताय, आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शाळा पुन्हा नव्यानं उभा राहते आणि त्याच्यासाठी लागणारी मदत ओघ जो आहे मोठा आहे आणि आम्हाला खात्री आहे की जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज एका अतिशय चांगल्या वाटेवर आता उभी आहे. आता आपण पाहत आहोत केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या शाळेला पुन्हा एकदा उभारी आणण्यासाठी सर्व सहकारी आपापल्या परीनं मदत करत आहेत. केजच्या सर्व शाळा चांगल्या चालाव्यात, त्यांचाही शिक्षण दर्जा चांगला राहावा. मात्र ज्या जिल्हा परिषद शाळेनं सगळ्यांना घडवलेलं आहे तीसुद्धा तिचं अस्तित्व, तिची प्रतिष्ठा, तिचं वैभव कायम राहावं यासाठी सर्व सहकारी आमचे या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी खास करून मी सांगेन की माननीय उत्तरेश्वर जाधव सर आणि डॉक्टर विठ्ठल आव्हाड हे दोघंही या ठिकाणी शाळेला दररोज अधूनमधून भेटी देत आहेत, तास घेत आहेत. मात्र तेही या ठिकाणी त्यांचीही प्रतिक्रिया जा. सर, आपण सगळ्यांनी मिळून शाळा ही सुरू केलेली आहे, काय सांगाल याच्याबद्दल? नमस्कार. खूप स्तुत्य उपक्रम आहे हा. या ठिकाणी शेकापचे भाई मोहन गुंड असतील, आमचे आदर्श हनुमंतरावजी भोसले सर असतील, यांनी या शाळेसाठी पैसा कुणीही देऊ शकतं, पण आपला जो आयुष्यातला अनमोल वेळ आहे तो वेळ देणं मात्र कुणालाही शक्य नसतं. आणि हे अगदी भोसले सर आणि भाई मोहन गुंड या ठिकाणी खूप म्हणजे अगदी तन मन धन सगळं समर्पित करून या ठिकाणी काम करत आहेत. या उपक्रमाला आमच्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनमार्फत या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 5वीपासून 8वीपर्यंत जेवढे पण वर्ग या शाळेमध्ये आहेत या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदच्या केजमधील जे PTA अंतर्गत सगळे क्लासेस आहेत त्या सर्व क्लासेसमध्ये मोफत प्रवेश या ठिकाणी देण्याची घोषणा आम्ही या अगोदरही केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. मी या ठिकाणी सगळ्यांचे धन्यवाद. खूप सर, नक्कीच मला खरं तर समाजालाही सांगायचं, नक्कीच व्यावसायिक एक क्षेत्र वेगळं आहे आमचं आणि आमच्या सर्व प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या क्लासेस संघटनेच्या सर्व केजच्या क्लासेस संचालकांनी एकत्रित बसून निर्णय घेतला आहे की फक्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे जे विद्यार्थी त्यांच्याकडं क्लासला येतील त्यांना ते मोफत म्हणजे मार्गदर्शन क्लासमध्ये प्रवेश देणार आहेत. या ठिकाणी डॉक्टर विठ्ठल आव्हाड आहेत. सर, केजचा वारसा आपल्याला माहिती शैक्षणिक कसा चालत आला आहे आणि एक काळी मला वाटतं तुम्ही लहान असताना जिल्हा परिषद शाळा गजबजलेलीच होती. आज मी तुम्ही बघितलं मगाशी आपल्याला विद्यार्थी पुन्हा एकदा गजबजू लागलेले आहेत, परंतु आता आणखीन या शाळेचं थोडंही वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. काय सांगाल आपली प्रतिक्रिया? सरांनी सांगितलं ते मला खूप की सगळ्या आमच्या क्लासेस संचालकांनी तो निर्धार केला आहे, आपण काय सांगाल? नक्कीच सर, खूप छान उपक्रम आहे. जसं सर बोलले, ॲक्च्युली जिल्हा परिषद वाचली पाहिजे आणि ते वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी होऊन त्याला पुढे नेलं पाहिजे. या गोष्टीला तुम्ही या जिल्हा परिषद वाचवण्यासाठी खूप मोठे कष्ट घेतलेत आणि त्याला पुढे नेण्यासाठी एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून PTA अंतर्गत हा निर्णय झाला आहे. सरांनी जे सांगितले ते खूप खरं आहे. आम्ही सगळ्या जिल्हा परिषदच्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण देणार आहोत. ते मुलं स्पर्धेत टिकली पाहिजेत. इवन ते मुलं टिकलीच नाही तर ते मुलं पुढं
त्या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय क्रमांकाने पास झाले पाहिजेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्यांच्यासाठी एक विशेष बॅच तयार करूयात आपण. आणि अगदी काही मुलांना जास्तीचा वेळ देऊन इथे येऊन सुद्धा शिकवण्याची आमची PTA मेंबर्सची तयारी आहे. वा. आणि काही दिवसांपूर्वी भोसले सर, अगदी विजय देशमुख सर, मी स्वतः काही तासही घेतलेले आहेत आणि ते कंटिन्यू करूयात. मुलांना त्यांच्या गोल्सपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत घेऊयात आणि पुन्हा एकदा शाळेचं गतवैभव तिला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच आपण बघू शकता शाळा आता विद्यार्थी शाळेमध्ये वर्गात बसलेले आहेत. अशा प्रकारे पुन्हा एकदा आमच्या सहकार्याने जो एक निर्धार केलेला आहे तो नक्की आम्ही सत्यात उतरू. आपण पाहत आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये कबड्डीचं मैदान आम्ही या ठिकाणी तयार करतो आहे. प्लेन करून या ठिकाणी माती काढतो आहे अगोदर 1 फूट आणि त्याच्यानंतर लाल माती त्याच्यात टाकणार आहे, जेणेकरून केजमधील सर्व शाळापेक्षा एक वेगळं आणि सगळ्यात चांगलं मैदान कबड्डीचं या ठिकाणी बनणार आहे. कबड्डीतूनही आम्ही, कारण आम्हाला माहिती आहे की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बौद्धिक आवड नसते, काहींना क्रीडाविषयक आवड असते. त्या मुलांना त्या क्षेत्रात जाता यावं यासाठी मैदान सुरू असेल. मागं फुटबॉलचंही मैदान आम्ही लवकर करणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी खो खोचंही मैदान तयार होईल. विशेष म्हणजे आम्ही लवकरच तुम्हाला सांगितलं, ज्या ज्या दात्याने आम्हाला मदत केलेली आहे त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी नाव सांगणार आहेत आणि सर्व हिशोब विशेषतः आम्ही जेवढं या ठिकाणी केलेलं आहे, ज्या कामासाठी या ठिकाणी पैसे दिलेले दात्यांनी खर्च केलेले आहेत, तो पूर्ण हिशोब व्यवस्थितपणे मांडणी करून सगळ्या पुढे ठेवणार आहेत. आम्ही पुन्हा एकदा खास करून पालकांना विनंती करणार आहे, तुमची मुलं अद्याप जर इतर कुठल्या शाळेत घातलेली नसतील किंवा घातले असतील पैशामुळे अडचणीत असतील किंवा मुलं घडत नसतील चांगले, 2-2, 3-3 वर्ष ठेवूनही काही उपयोग होत नसेल, आम्ही पुन्हा सांगतो तुम्ही आमच्या शाळेत घाला. आमच्या शाळेत 25पेक्षा एकही विद्यार्थी अधिक नसणार आहे. 26वा विद्यार्थी जर तुम्हाला आमच्या शाळेत दिसला तर तुम्ही तुमचा मुलगा वापस घेऊन जा. 25 म्हणजे 25च. आम्हाला शाहू कॉलेज कसं घडलं लातूरचं हे सगळं माहिती आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट रणनीती आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करतो आहे. त्यामुळं आता तुमच्या मुलांचं भविष्य या शाळेत नक्की उज्ज्वल असेल. आपण कृपया आपल्या मुलाचं या ठिकाणी ॲडमिशन घ्या. आणखीन ॲडमिशन चालू आहेत आमचे. 6वी आणि 8वी ॲडमिशन पूर्ण होत आलेले आहेत. 5वी आणि 7वीचे ॲडमिशन चालू आहेत. लवकरात लवकर आपले ॲडमिशन घ्या आणि आपल्या मुलांचं शैक्षणिक जीवन सुरक्षित करा. हे मैदान आपल्याला जर सांगितलं लवकरच आमचं तयार होतं आहे आणि सगळे क्रीडा शिक्षक आणि पहिले शिक्षक असतील, विशेषतः इथं घडून गेलेली सुहासिनी देशमुख असतील, मुझफ्फर इनामदार सर असतील, कलीम इनामदार असतील किंवा पोलीस खात्यात गेलेले बरेचसे आमचे या ठिकाणचे सुपुत्र आहेत, त्या सर्वांना आम्ही बोलून त्यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. माती वगैरे लाल टाकून झाल्यानंतर हे उद्घाटन होणार आहे. आज आम्ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये कबड्डीचं ग्राउंड आखून घेतो आहे. JCBच्या सहाय्यानं 1 ईत माती आम्ही काढणार आहे पूर्ण आणि त्यानंतर त्याच्यात लाल माती टाकणार आहे. इथं एक असं ग्राउंड की केज शहरातलं एक सर्वोत्तम ग्राउंड कबड्डीचं बनवायचं आहे. कारण याच कबड्डी खेळानं केजच्या अनेक सुपुत्रांना घडवलेलं आहे. विशेषतः सुहासिनी देशमुख असतील किंवा मुझफ्फर इनामदार असतील, कलीम इनामदार असतील किंवा इतरही पोलीस क्षेत्रामध्ये असंख्य मान्यवर या कबड्डीच्या खेळामुळं आज आम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पदावर काम करताना दिसत आहेत. म्हणून आमचं या ठिकाणी आता हे ग्राउंड आहे हे आखून घेतो आहे आपण. आपल्याला पुढच्या 2 दिवसामध्ये एक उत्तम ग्राउंड या शाळेसाठी झालेलं इथं पाहायला मिळणार आहे. कारण खेळ ज्या प्रकारे मुलं पुस्तकातून मोठी घडतात त्याप्रमाणे आम्हाला माहिती आहे खेळातून सुद्धा मुलं घडतात. म्हणून आपण बघताय की आम्ही आता कबड्डीचं ग्राउंड खास जी शाळा एकेकाळी संपूर्ण बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात, सुहासिनी देशमुख आपल्याला माहिती क्रीडा अधिकारी म्हणून पुढं नुकत्याच त्या निवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचं कर्णधारपद म्हणजे भूषवलेलं आहे. महाराष्ट्रात केजची ओळख त्यांनी केलेली आहे. अशा या खेळाडूंनी या ठिकाणी आपलं नाव केलं, केजचं नाव केलं आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज हिचं बी नाव केलं. आम्हाला पुन्हा एकदा ही ओळख कायम पाहिजे म्हणून आपण बघताय की आम्ही हे ग्राउंड आखून घेतो आहे. आता 1 ईत आम्ही पूर्ण माती काढून त्यानंतर आम्ही या ठिकाणी लाल माती भरणार आहे.
असंच खो खोचं सुद्धा ग्राउंड आम्ही पलीकडे घेणार आहे. फुटबॉलचं ग्राउंडही आम्ही करणार आहे. एक एक आता सुरुवात आहे, मात्र सगळं करू आम्ही. आज कबड्डीच्या मैदानाच्या आखण्याला आम्ही सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आम्ही विशेषतः रायकॉल सरांचं या ठिकाणी नक्की मी आठवण करेन, ज्यांनी हे सर्व खेळाडू घडवले होते. तसे तर या शाळेला अनेक शिक्षकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. मात्र त्यापैकी क्रीडा क्षेत्रामध्ये जे ग्राउंड आम्ही आज आखतो आहे त्या क्षेत्रामध्ये रायकॉल सरांनी खूप मेहनत घेतलेली आणि खेळाडू घडवलेले आहेत. चला तर आता पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारचं मैदान या ठिकाणी आखतो आहे. नक्की आम्ही रायकॉल सरांना 2-3 दिवसामध्ये पुढच्या इथं बोलवणार आहेत. सर्व जे खेळाडू आहेत या शाळेचे, या मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही या शाळेनं जे जे राष्ट्रीय खेळाडू घडवलेले आहेत, राज्यस्तरावरचे खेळाडू घडवलेले आहेत, त्यांना आम्ही इथं खास या मैदानाच्या उद्घाटनासाठी बोलवणार आहे. ज्यावेळी उद्घाटन होईल नक्की आपल्याला कळेल की खरोखर या शाळेनं एक वेगळं आता एक गती पकडलेली आहे आणि स्वप्न पाहिलेलं आहे. अगोदरच हिनं अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत, पण पुन्हा एकदा नव्यानं आता ते घडतील. काही दिवसातच या ठिकाणी या मैदानावर आमचे विद्यार्थी खेळताना तुम्हाला दिसतील. केजमधील सर्वोत्कृष्ट आणि अतिशय सुंदर मैदान कबड्डीचं इथं असेल. त्यानंतर आमचं आंतरशालेय कबड्डी स्पर्धा झाल्यात तर त्यासुद्धा इथंच घेण्याचा मानस राहील. ही आहे आमची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. हे नाव पाहिलं की जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना एकदम अंगावर रोमांच येतात. त्यांना आपल्या शाळेबद्दल अभिमान वाटतो. नव्हे तर पुन्हा एकदा शाळेत जाऊन बसावं आणि या शाळेत पुन्हा एकदा शिकावं असंच वाटण्यासारखी नाव म्हणजे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज. आम्ही सांगितलं की निश्चित ज्या निर्धारानं आता ही शाळा उभा करण्याचा आमचा मानस आहे, आम्हाला खात्री आहे लवकरच आपण सर्व यामध्ये यशस्वी होऊ. या शाळेच्या प्रांगणात असणार आहेत भरपूर झाडी, कारण आता बोर घेतलेला आहे आणि पाणीही लागलेलं आहे चांगलं. या सगळ्या दात्यांची नावं आम्ही लवकरच आपल्याला जाहीर करू पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यांनी या शाळेला मदत केली आजपर्यंत. कारण आपल्याला सांगताना आनंद होतो की 70 ॲडमिशन 70हून अधिक झालेले आहेत. दररोज 2-4 ॲडमिशन येऊ लागलेले आहेत. आणि मी पालकांनाही आवाहन करतो, ज्यांची मुलं अद्याप घातलेली नाहीत त्यांना सगळं या शाळेमध्ये फ्री आहे. तुम्ही विनाकारण इतर ठिकाणी पैसे खर्चून मुलं पाठवू नका. आमच्याकडं पाठवा, त्यांचं भविष्य घडू. खेळात असतील तर खेळात घडू, इतर क्षेत्रात असतील तर इतर क्षेत्रात त्यांना संधी देऊ. मात्र आपण नक्की आपली मुलं या चांगल्या शाळेत नक्की प्रवेश द्या, ही विनंती आपल्या सर्वांना नक्की आहे. विशेष म्हणजे आमच्या या शाळेमध्ये फक्त 25 विद्यार्थी एका वर्गात असणार आहेत. पालकांना 26वा विद्यार्थी दिसला तर आपण आमच्याकडे तक्रार करू शकता, कारण 25च विद्यार्थ्यांना आम्ही व्यक्तिगत घडवणार आहोत. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या आणि या शाळेत आपल्या पाल्याला घाला. जर तुम्हाला इतर शाळेत ॲडमिशन मिळत नसेल किंवा पैशामुळं अडचण येत असेल तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आपलं स्वागत करते. पुढच्या वर्षी पुन्हा आमच्याकडं कदाचित ॲडमिशन तुम्हाला मिळणार नाही, कारण आमची अट आहे एका वर्गात फक्त 25 मुलं. एवढ्याच वर्षी आम्ही आपल्याला ॲडमिशन देऊ शकतो. पुढील वर्षी मात्र कदाचित आम्ही आपल्याला प्रवेश द्यायला असमर्थ असू. फक्त पुढील वर्षी आमचे जे यावर्षी 7-8वीत मुलं आहेत ते 9वीत जातील आणि खालच्या वर्गातून पुढं वर येतील. पण नवीन मुलं फार कमी घेण्याची शक्यता आहे. एवढ्याच वर्षी तुम्हाला आमच्या शाळेत हे प्रवेश मिळू शकतील, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. कुठले ते ह्याच्यात काय इधर 5 रुपए पीस आपको लगता है इधर आप हम टेंडर निकाल कहाँ काम कर रहे थे? समोसा बनाता है होय. सुनना अरे समोसा बनाने वाला हमको 1 पैसा भी कम नहीं कर. हम क्यों देंगे इधर? पीस आपको 5 रुपए कितने दिन आता तो दिन में 4 कितने बार 4 बार तो 20 रुपये रोते रहो तो 500 रुपये महीना. सबका बोले तो 2000 रुपये महीना. मुफ्त का बनता है बोलने का हो. जब 1 तारीख से महीना नहीं गया इसको मैं 2000 रुपये महीना मुफ्त का.
मुतने वो हम अलग से रिकॉर्ड 5 रखेंगे। रुपए मुतने के पैसे गुरुजी मुतने का एक टाइम को 5 रुपए, तो बोले तो 4 टाइम आता है 20 रुपए हो गया, तो महीने का कितना होगा 600 रुपए। ये 4 लोग हैं पूरे, 2000 रुपये महीना मुतने का चलता है। तो हमारे स्कूल के पास वाले थे, ये स्कूल को लगा देंगे। बोल मागे को 2000 रुपये महीना हिसाब का लग रहा है अभी। नाही तर इकडे बसायचं रे, पण इकडे 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 ये हो. वो हमारा ये है ज़्यादा से ज़्यादा इधर पूछ कर ये इसमें बैठना है, ऐसा बाहर नहीं, क्योंकि अभी स्टूडेंट्स है इधर उधर बैठना है। वो हमको जब तक स्कूल शुरू है नहीं तो एक की चाबी देंगे हम आपको, बस बाकी कुछ नहीं, लेकिन इधर उधर नहीं बैठना है। पहले था अलग था। जिल्हा परिषद शाळेत आता मी कबड्डीचं मैदान आखण्यासाठी या JCBच्या साह्यानं मैदान तयार करतो आहे। आपल्याला 2 दिवसामध्ये हे मैदान पूर्णतः तयार झालेलं दिसेल। आपण बघू शकता हे मैदान, जिथं की या शाळेनं शेकडो विद्यार्थी कबड्डीतून अधिकारी घडवले वेगवेगळ्या क्षेत्रात। आमचं स्वप्न आहे पुन्हा एकदा या शाळेचे विद्यार्थी खेळताना या कबड्डी मैदानातून या आज आम्ही आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कबड्डीचं मैदान आखून घेतो आहे। आपण बघताय JCBच्या साह्यानं एक ईत माती काढून लाल माती इथं टाकणार आहे, कारण आम्हाला माहिती की जिल्हा परिषद शाळेनं इथं खेळाडू घडवलेले आहेत। आज आम्ही शाळेच्या प्रांगणामध्ये जिल्हा कार्यकर्ता भी जरा ट्रेंड नाही काही आहे का नाही। आणि अशा प्रकारे हे मैदान तयार झालेलं आहे। आता लाल माती टाकून आम्ही लवकरच याला अंतिम मैदान बनवणार आहोत।